बघा, हे भाजपचं सरकार आल्यानंतर एकंदरच महाराष्ट्रामध्ये आपण पाहतोय हिंदू मंदिरं असतील किंवा सगळेच धार्मिक स्थळांना धोका निर्माण होत आहे। मागच्याच वर्षी केंद्र सरकार त्यांचं बनल्या दादर इथे आपण पाहिलं असेल हनुमान मंदिराला धोका होता, रेल्वेने नोटीस दिली होती, ते आम्ही आंदोलन करून थांबवलं। त्याच्यानंतर जे मंदिर तीनदा मी वाचवलं होतं, देरासर, जैन देरासर, ह्यांचं सरकार बनतानाच मागच्या महिन्यात पार्लेमध्ये यांनी पाडलं आणि मग खोटं नाट्य करायला भाजपनेच मोर्चा काढला। तो कोणासाठी होता, कोणाच्या विरोधात होता माहीत नाही। आज इथे मेघवाल समाजाचं असेल किंवा सगळ्यांचंच आमचं एक महत्त्वाचं मंदिर आहे, याला सामाजिक एक वारसा आहे। 1921 पासून हे मंदिर असलेलं एका बिल्डरच्या फायद्यासाठी मुंबई महानगरपालिकेकडून यांना नोटीस आली की माहीत नाही, पण सतत धमकवलं जाते की उद्याकडे हे मंदिर तोडणार आहे। मी त्यांना हेच सांगितलेलं आहे की मंदिर तोडण्याचा प्रयत्न करा, मंदिराला धक्का लागला तर जो कोणी बिल्डर असेल त्याचं काम आम्ही थांबवणार आणि त्याला काम मुंबईत करू देणार नाही। पाय ठेवू देणार होत्या, जर स्थानिकांचा विरोध असेल तर बिल्डरला देखील पाय ठेवू देणार का? असं देखील बिलकुल स्थानिकांचा विरोध आहेच आणि म्हणून जर मंदिराला हात लावला त्या बिल्डरने तर बिल्डरला काम करू देणार नाही। एक मिनिट मराठी करून घेऊ, मग हिंदी तसं पाहायला गेलं तर हा पहिला पाऊस नव्हता। 6-7 तारखेला एक पाऊस पडून गेला होता, काल एक वेगळी सर आली आणि काल अंधेरीचं सबवे असेल किंवा अनेक ठिकाणी आपण पाहिलं सगळीकडे गोंधळ होता। मी रात्री पाहत होतो साधारणपणे 11-11:30 वाजता देखील वेस्टर्न एक्सप्रेस हायवे पूर्णपणे चोकअप ब्लॉक होता, कुठेही यंत्रणा दिसत नव्हती रस्त्यावर, ना ट्रॅफिक पोलीस होते ना कोणी लोकांना मदत करायला रस्त्यावर नव्हतं। आणि काल मुंबईचे जे हाल झाले, काल पुण्यामध्ये पण मी पाहत होतो सिंहगड रोड असेल किंवा इतर काही असतील, सगळी शहरं आपली ह्या भाजपने उद्ध्वस्त करून ठेवलेत। सगळीकडे खोदकाम, कॉन्ट्रॅक्टरला कामं, खोटी कामं करून ठेवलेली आहेत। आज देखील आपण पाहतोय मुंबईमध्ये रस्त्याच्या बाजूला गटारांमधून जो गाळ काढून ठेवलाय तो तसाच आहे, कुठे उचललाय? आणि कुठे ना कुठेतरी महानगरपालिकेवर भाजपची एक सत्ता बसवली आहे मुख्यमंत्री कार्यालयातून, त्यांनी हे उत्तर देणं गरजेचं आहे की आमच्या शहरांची वाट का लावली तुम्ही? रस्त्याची कामं सध्या मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात सुरू आहेत, ती कामं अपूर्ण आहेत आणि ती पावसाळ्याच्या पूर्वी रस्त्याची कामं अपूर्ण आहेत। त्याच्यात मी तुम्हाला पहिल्यापासून सांगतोय घोटाळा आहे, कामं नाही आहेत, घोटाळा आहे। पैसे काढण्याचा हा सगळा मार्ग होता। 2 वर्ष आपण पाहतोय, 2 वर्षात 25% कामं झालीत रस्त्यांची, तेही आत्ता आपण पाहतोय अर्धी तर अशीच उघडी पडलेली आहेत। मग नक्की काय चाललंय मुंबईमध्ये? हे कोणाचे कॉन्ट्रॅक्टर्स आहेत, कोणाचं सरकार आहे? भाजपनी आणि एशन्सीनी जिथून पैसे काढण्याचा प्रयत्न केला आहे कॉन्ट्रॅक्टर्सच्या माध्यमातून, तो भयानक आहे, तो रस्त्यांवर दिसत आहे। एका बाजूला कचरा कर, दुसऱ्या बाजूला देवनार अदानीचं आपण स्वच्छ करून देतोय, BSTची भाडीवाढ झालेली आहे आणि हे सगळं होत असताना मुंबईकरांचे हाल आहेत, इतर शहरांचे देखील तसेच हाल आहेत। 65 कोटींच्या या मिठी नदीच्या आशिष शेलार यांनी आज सकाळी माहिती दिली आहे, त्यामध्ये त्यांनी असं म्हटलं की महाविकास आघाडीच्या येणाऱ्या महापालिका निवडणुकीमध्ये केवळ 50 जागा येतील आणि उद्धव ठाकरेंना कळेल की ते कुठे मागे राहिलेले आहेत। ठीक आहे, सोडून द्या ना। मी त्यांना नेहमी सांगतो मला त्यांच्याबद्दल खूप सिंपती आहे, त्यांच्यावर जो एक सायकोलॉजिकल परिणाम झाला त्यांना पक्षात कसं बाजूला ठेवलं, मी त्यांना उत्तर देत नाही। काल पाऊस पडला, 11वीच्या आज ऑनलाईन फॉर्म भरायची प्रक्रिया सुरू आहे, पण वेबसाईट क्रॅश झालेले आहे, सरकारचं काही नियोजन दिसत नाहीये। 100 दिवस पूर्ण झाले सरकारला, बिलकुल। आता सांगा पुढे काय? मुलांच्या आणि पालकांची हेच मला सांगा ना, सरकार कोणासाठी काम करतंय? हे जे 3 तिकडी सब बिगडी काम चाललंय यांचं, ह्याच्यात तुम्ही बघा एकामेकांविरुद्ध अजून पालकमंत्रीपद, नाशिकचा पालकमंत्री कोण आणि ह्याचा मंत्री कोण, रायगडचा पालकमंत्री कोण, कुठचा बंगला कोणाला मिळेल, ह्याच्यावरच भांडणं चालली आहेत। पण कुठे ना कुठेतरी जनहिताचं कोण बोलणार आहे की नाही सरकारमधून, हा प्रश्न आहेच। काल पाऊस झाला, त्याच्यामुळे BDD मध्ये देखील मोठ्या प्रमाणात लिकेज असल्याचं पाहायला मिळालं। आम्ही आंदोलन केलेलं आहे, ह्याच्यात आम्ही सातत्याने मागणी करतोय की प्रत्येक वर्षी, खरं ह्याच्यात आमदार नगरसेवक एवढं पण पोचलंच नाही पाहिजे। PWD खातं कुठे फेल होत आहे आणि ते डिरेक्टर सस्पेंड होणार की नाही, आता आम्ही हा विधानभवनात देखील आंदोलन करणार आहोत जेव्हा अधिवेशन सुरू होईल, कारण जे कोणी PWDचे तिथे संचालक आहेत ते सस्पेंड झाले पाहिजे, त्यांचं ऑफिस आत्ता बंद आहे। शालिमार हा प्रत्येक वर्षीचा कार्यक्रम आहे, कशाला नाही तुम्ही कशाला उशीर करताय? पैसे काढण्याचा प्रयत्न करताय का ह्याच्यातून? आणि आम्ही हे आता एक्सपोज करणार आहोत, कारण आमची वारंवार पत्रव्यवहार झालेला आहे, आंदोलनं झालेली आहेत, तिथे जाऊन भेटून आलेले आहेत आमचे स्थानिक पदाधिकारी, पण कुठे हा पैसा गेला जो शालिमारसाठी येतो, ह्याचं आम्ही आता चौकशी सुरू करणार। आदित्यजी, पावसाळा जवळ आलेला अशातच नालेसफाई हा सगळा विषय आहे, मात्र आता कथित जो मिठी नदीचा घोटाळा होता 65 कोटी रुपयांचा, त्यामध्ये आता ईडीने सुद्धा चांगलं आहे, आता एशन्सीला बोलवा, कारण 3 वर्ष कोणाचं सरकार आहे, नगरविकास खातं कोणाकडे आहे, महानगरपालिका कोण चालवत आहे, कॉन्ट्रॅक्टर कोणाचे आहेत, काढा। एशन्सी येतील का की गावी पळतील? काल भुजबळांचा शपथविधी झाल्यानंतर धनंजय मुंडे मुख्यमंत्री आणि अजित पवारांची भेट झाली,
धनंजय मुंडे नाराज दिसत आहे. नाही, ते वॉशिंग मशीनचं ती वॉशिंग पावडर विक्रीला गेले. पर्यावरणासंदर्भात एक लक्षण आहे, गणेशोत्सव आहे आणि यामध्ये आता महापालिका एकीकडे म्हणते शाडूच्या माती जे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आहेत त्यांच्याकडे मोठ्या मातीला एका फुटाला जे आहे 1.5 लाख रुपये हा खर्च येणार आहे. मंडळांसमोर एक मोठा प्रश्नचिन्ह. नक्कीच मी तुम्हाला आधी देखील सांगितलं होतं की भाजप आमचं मराठमोळं हिंदुत्व पोचण्याचा प्रयत्न करत आहे. जो काही हा विषय आहे, का नाही मुंबई महानगरपालिकेला त्यांनी सुप्रीम कोर्टमध्ये अपील करायला लावलं, का नाही तुम्ही सगळ्या जे काही मूर्तिकार आहेत किंवा मंडळ आहेत त्यांना बोलवून चर्चा केली. साधारणपणे सण आला की काहीतरी सुरू करायचं. जसं मागच्या वर्षी आपल्याला आठवत असं सण आला तरी देखील आमच्या वरळी आणि परळमध्ये मेट्रोचे गर्डर काही होते, काही ब्रिजेसचं ते स्कॅफोल्डिंग लावलं ते उतरवलं नव्हतं. आम्हाला बैठका घेऊन ते करायला लागलं. मराठमोळी सणालाच भाजप का पुसायला मागे लागले, हा प्रश्न भाजपचे लोकांनी उत्तर द्यावं. लक्ष्मीनारायण मंदिर आहे. ये लक्ष्मी नारायण मंदिर काफ़ी पुराना है. इसे एक सामाजिक इतिहास भी है. मेघवाल समाज हो या सारे जो स्थानिक हैं यहाँ बहुत आस्था रखते हैं. 100 साल पुराना ये मंदिर है और हमारी यही मांग है कि कल जो मुंबई महानगर पालिका जो भाजप शासित है अभी, यहाँ तोड़ने के लिए आते मंदिर, किसके लिए? तो एक यहाँ बिल्डर के लिए. हमने यही इशारा दिया है कि इस मंदिर को अगर आप हाथ लगाओगे बिना पूछे इनसे तो बिल्डर का भी काम होने नहीं देंगे. पिछले साल से हम देख रहे हैं जब से भाजपा केंद्र सरकार जीत के आई है, पहले दादर में हनुमान मंदिर को धोखा था, रेलवे ने नोटिस निकाली थी, हमने आंदोलन किया, रोका. जिस जैन देरासर को इस भाजपा की सरकार ने तोड़ा, उसी जैन देरासर को 3 बार मैंने बचाया था हमारी सरकार के दौरान. और आज इस मंदिर को धोखा है तो भाजपा ये हिंदू विरोधी है, ये हम जान रहे हैं. आज इंडिया पाकिस्तान के बीच में तनाव हुआ था, उसके बाद ऑपरेशन सिंदूर जिस प्रकार से सरकार ने किया था, उसके बाद डेलीगेशन अब अनेक देशों में भेजा. बिल्कुल. शिवसेना की तरफ से क्या भूमिका है? क्या हमारी भूमिका कल कौन जाना? हमारी भूमिका कल हमने ट्विटर पे स्पष्ट कर दी है. यही है कि किरण रिजिजू जी जो केंद्रीय मंत्री हैं, उन्होंने उद्धव साहब से स्वयं बातचीत की फ़ोन करके और रिक्वेस्ट की थी. और हमारे जो थोड़े एक डाउट्स थे कि क्या ये पॉलिटिकल है, क्या कि ये बीजेपी के हिसाब से है, तो ये नहीं होते, ये देश के लिए है. और मैंने पहले भी कहा है, देश के लिए हम जान भी देने को तैयार हैं. देश की एकता, अखंडता, देश की सुरक्षा, ये सबसे महत्वपूर्ण है. और इसी को लेके दुनिया भर में हम ये बताना चाहते हैं, सिद्ध करना चाहते हैं कि जो हमले किए थे वो पाक बेस्ड टेररिज्म ने किए थे और उसे नष्ट करने के लिए सारी दुनिया ने एक साथ आना ज़रूरी है. पहली बात. दूसरी बात, यहाँ देश में जो हमें सवाल पूछने हैं, जैसे वो 4 आतंकवादी कहाँ गए, कहाँ से आए, वो तो हम पूछते रहेंगे. लेकिन दुनिया भर में राजनीति न करते हुए हम सभी लोग साथ में हैं, ये हमने पहले ही बताया. आशीष शेलार कह रहे हैं कि महाविकास आघाड़ी को अध्यक्ष मल्लिकार्जुन खड़गे ऑपरेशन सिंदूर के लिए सवाल उठा रहे कि ऑपरेशन सिंदूर में छोटा सा ऑपरेशन था, क्या उनके बयान को आप किसी क्या आपको लगता है ऑपरेशन? देखिए, ये मुझे लगता है कि हमारे जो जवानों ने, हमारे जो आर्म फोर्सेस है, वायुदल हो या सारे जो जवान हैं, उन्होंने अच्छा काम किया है और उसकी सराहना, उसको सलाम हम भी करते हैं, सारे लोग करते हैं. लेकिन मुझे लगता है कि रक्षा मंत्री जी ने भी कहा है, काफ़ी सारे लोगों ने कहा कि ये पिक्चर अभी बाकी है. हम यही इंतज़ार कर रहे हैं कि पाकिस्तान में घुस के एक तो POK हमें लेना ज़रूरी है और सारे के सारे जो आतंकवादी जहाँ से हमले होते हैं या प्लानिंग होता है उसे भी नष्ट करना, नस्तानाबूद करना ज़रूरी है. उसके लिए हम सब लोग, सारे दल साथ में हैं. आशीष शेलार ने कहा है कि महाविकास आघाड़ी को 50 से 10 सीट. अपने सवालों का स्तर यहाँ से यहाँ लेके गए, सीधा नाम लेके. देखिए, जिनको साइकोलॉजिकल हेल्प की ज़रूरत है उनको मैं जवाब नहीं देता. का बयान आया है, उन्होंने कहा कि चाइना ने 15,000 के ड्रोन भेजे थे और उसे गिराने के लिए हमने 15 लाख के मिसाइल गंवाए हैं. नहीं, देखिए, मैं उनके बयान पर कुछ जवाब नहीं देना चाहता, लेकिन ये सत्य बात है कि चाइना पे काफ़ी सारी चुप्पी हम देख रहे हैं केंद्र सरकार से. चाइना पे हो, पाकिस्तान पे हो, सरकार ने अपनी बातें रखनी चाहिए क्योंकि ये दोनों घुसपैठी है. और पहले ही जब ये पहलगाम हुआ या होने से पहले भी सारे दल हो, सारे राजनीतिक दल हो, सामाजिक दल हो, उन्होंने तो यही कहा है कि देश की सुरक्षा, अखंडता के लिए हम सब साथ हैं. इसमें कोई राजनीतिक वाद विवाद नहीं है.